Good morning all. In this lecture, we will start our next concept, dematerialization. So introductory part. The Indian capital market has witnessed phenomenal growth in the past 2 decades in terms of the listed companies, number of stock exchange, investor population and trade value. सो जसं की माहिती आपल्याला कॅपिटल मार्केटमध्ये जी काही ग्रोथ झालेली आहे ही कशी आहे तर ट्रिमेंडियस आहे, ओके, फिनॉमिनल आहे. वन ऑफ द मेजर रिझन बिहाइंड दिस ग्रोथ हॅज बीन द इंट्रोड्यूस इन द डीमॅट अकाउंट. आणि हे कशामुळे पॉसिबल झालं तर डीमॅट अकाउंटमुळे, दॅट मीन्स डिमटेरियलायझेशनमुळे. इन ट्रॅडिशनल वे जे शेअर मार्केटिंग होतं किंवा हे कसं होतं तर फिजिकली होतं, म्हणजे पेपर वर्क होतं. पण डिमटेरियलायझेशनमुळे डीमॅट अकाउंटमुळे ही जी ट्रान्झॅक्शन आहेत ही कशी झालेली आहेत तर पेपरलेस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. ज्या काही सिक्युरिटी एक्सचेंज होतात त्या कशा होणार आहेत तर इलेक्ट्रॉनिकली, बाय इलेक्ट्रॉनिकली. So the demat account is an account in which all the share and security are held electronically. Okay, म्हणजे काय सांगायचं आहे इथे, the demat account is an account in which all the share and security held electronically. म्हणजे आपण काय करू शकतो, इलेक्ट्रॉनिकली ह्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत, शेअर आहेत, ह्या एक्सचेंज करू शकतो. डुईंग ऑलवेज away with all the paper based certificate and slip that were prevalent during the pre-liberalization period. म्हणजे प्री लिबरलायझेशन पिरियड मध्ये जसं की सांगितलं हे कसं होतं, पेपर वर्क होतं, सर्टिफिकेट महत्वाचे होते. पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला बघायला मिळतं की हे डिपॉझिटरी सिस्टीम किंवा डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने सिक्युरिटी ह्या एक्सचेंज केल्या जातात. The depository system was introduced by the Depository Act 1996. So 1996 हा डिपॉझिटरी ऍक्ट आहे, हा लक्षात ठेवा. which held in the elimination of the paper based system and made way for the safe electronic system in which every investor made transaction using a डीमॅट अकाउंट. आणि या डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने प्रत्येक इन्व्हेस्टर काय करतो तर आपलं एक डीमॅट अकाउंट ओपन करेल आणि ह्या डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने डीमॅट अकाउंटच्या हेल्पने सिक्युरिटी ह्या एक्सचेंज केल्या जातात. सो दिस इज व्हेरी सेफ फॉर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. सो ही मेथड कशी आहे तर सेफर आहे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. सो द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ शेअर इन टू द इलेक्ट्रॉनिक फॉर्म इज रेफर्ड टू एज द डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय तर ही एक प्रोसेस आहे. सो द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ शेअर इन टू द इलेक्ट्रॉनिक फॉर्म, जे काही शेअर आहेत हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केले जातात. सो ह्याच कन्व्हर्जनला, ह्याच फॉर्मला डिमटेरियलायझेशन असं म्हटलं जातं. सो डिमटेरियलायझेशन ऑफ शेअर इज ऑप्शनल and investor can still hold share in the physical form. So investor physical form मध्ये सुद्धा सिक्युरिटी ह्या होल्ड करू शकतो. However, if they want to sell the share through the stock exchange, they have demand इन द सेम. आणि जेव्हा त्यांना सिक्युरिटी ह्या शेअर करायच्या असतात, इश्यू करायचे असतात विथ द हेल्प ऑफ किंवा थ्रू स्टॉक एक्सचेंज, तेव्हा मात्र डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने ह्या सिक्युरिटी इश्यू केल्या जातात. So this is all about introductory part of dematerialization. So next is constitute of the depository system. काय ही कॉन्स्टिट्यूट दिलेले आहेत, काय आहेत बघा. डिपॉझिटरी काय आहे, डिपॉझिटरी बघू आपण. Depository is an organization which holds security of a shareholders in an electronic form. So depository is an organization. Depository काय आहे, एक ऑर्गनायझेशन आहे. Depository is an organization which hold security, जिथे सिक्युरिटी ह्या होल्ड केल्या जातात शेअरहोल्डर कडून इन अन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. पण कशा होल्ड केल्या जाणार आहेत तर इलेक्ट्रॉनिक फॉर्मच्या सहाय्याने. It is the body which is responsible for the storing and maintaining investor security in demat or electronic format. आणि ह्या डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने, इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटच्या सहाय्याने सिक्युरिटी ह्या स्टोअर केल्या जातात, सिक्युरिटी ह्या मेंटेन केल्या जातात. सो इट ऍक्ट ऍज द सिक्युरिटी बँक वेअर डिमटेरियलाइज सिक्युरिटी आर हेल्ड इन अ कस्टडी. आणि ह्या एका कस्टडीमध्ये सेफ असतात, त्याला डिपॉझिटरी असं म्हटलेलं आहे. It maintain and record all the transaction related to the purchase and sale of demat security
of the investor. It also facilitates transfer of ownership security in an electronic mode. आणि ह्या सिक्युरिटीची ओनरशिप ही ट्रान्सफर केली जाते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये. Thus, a depository is just like another form of the custodian service. The difference being that the security are held an electronic form. ह्या ज्या सिक्युरिटी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये होल्ड केल्या जातात, हेल्ड केल्या जातात, त्याला डिपॉझिटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. डिपॉझिटरी म्हणजे काय सिंपल, तर ज्या सिक्युरिटी व्हाया इलेक्ट्रॉनिक होल्ड केल्या जातात, ओके, इलेक्ट्रॉनिक थ्रू होल्ड केल्या जातात, कस्टडियन केल्या जातात, त्याला डिपॉझिटरी सिस्टीम असं म्हटलेलं आहे. In India, two depository are in operation, that is National Security Depository Limited and Central Depository Service Limited. So ह्या दोन फेमस आहेत डिपॉझिटरी इंडिया मध्ये. Some of the service provided by the depository: maintaining record in electronic form, म्हणजे जे काही सिक्युरिटी तुमच्या कशा एक्सचेंज केल्या जातात, त्याचे रेट कसे फ्लक्च्युएट होतात, ही इन्फॉर्मेशन इथे मेंटेन केली जाते. Dematerialization and rematerialization of security, settlement of security traded on the stock exchange. Okay, so हे डिपॉझिटरी सिस्टीम मध्ये इन्क्लूड असते. नेक्स्ट, द डिपॉझिटरी पार्टिसिपंट कोण आहेत बघा. आता डीपी कोण आहे. डिपॉझिटरी पार्टिसिपेशन मीन्स डीपी आर द एजंट ऑफ द डिपॉझिटरी. आता ह्या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन मध्ये ज्या सिक्युरिटी आपण होल्ड केलेल्या आहेत ह्या कोणाच्या सहाय्याने केल्या जातात, तर ह्या एजंटच्या सहाय्याने. दॅट मीन्स डिपॉझिटरी पार्टिसिपेटच्या सहाय्याने. दे आर द इंटरमिजिएटरी बिटवीन द डिपॉझिटरी अँड द इन्व्हेस्टर. म्हणजेच कोण आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट आर ब्रोकर म्हणू शकतो. ते कोण आहेत, तर ब्रोकर आहेत, जे कशामध्ये इंटरमिजिएटरी आहेत, इन्व्हेस्टर आणि डिपॉझिटरी मधले इंटरमिजिएटरी असतात. In through them that the investor can avail the depository service. All the transaction of dematerialization have to be routed around them. आणि हे काय होणार आहेत, हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते डिमटेरियलायझेशनच्या सहाय्याने रोटेड होतील. For an investor to avail the service provided by the depository, he has to open demat account with any of the DP. मग जसं की आपण म्हणतो, जेव्हा तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मध्ये स्टॉक एक्सचेंजच्या सहाय्याने किंवा सेकंडरी मार्केटमध्ये सिक्युरिटी या एक्सचेंज करायच्या आहेत, एनी इन्व्हेस्टर कांट सेल डायरेक्टली सिक्युरिटी विदाउट हेल्प ऑफ इंटरमिजिएटरी. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ह्या डीपीची हेल्प घेऊनच सिक्युरिटी ह्या काय कराव्या लागणार आहे, डिमॅट अकाउंटच्या सहाय्याने सिक्युरिटी ह्या एक्सचेंज कराव्या लागणार आहे किंवा सेल कराव्या लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज issuing company. In the company whose security have to be dematerialized or traded, the company to use the company has to register with the depository. आणि ह्या डिपॉझिटरी मध्ये ह्या डिमटेरियलायझेशनच्या किंवा डिमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला तुमची सिक्युरिटी ही रजिस्टर करावी लागते. नेक्स्ट, द इन्व्हेस्टर. द इन्व्हेस्टर इज द शेअर होल्डर्स whose share are to be dematerialized. He is the one who either speculator of the investor in a security. Investor म्हणजे जो इन्व्हेस्ट करणारा आहे कंपनीमध्ये, मग तो शेअर होल्डर्स असू शकतात, ओके, किंवा बाकी थर्ड पर्सन असू शकते जे इन्व्हेस्ट करणार आहेत सिक्युरिटी मध्ये ते. आपण 4 कॉन्सेप्ट बघितल्या कॉन्स्टिट्यूट मध्ये. फर्स्ट डिपॉझिटरी, त्याच्यानंतर डीपी डिपॉझिटरी पार्टिसिपंट, थर्ड बघितलेला आहे आपण रजिस्टर और इश्युइंग कंपनी, आणि फोर्थ आहे इन्व्हेस्टर. ओके, सो डिपॉझिटरी मध्ये आपण काय बघितलं, डिपॉझिटरी इज अन ऑर्गनायझेशन ज्यामध्ये सिक्युरिटी ह्या होल्ड केल्या जातात, लाईक कस्टडी केल्या जातात, ती एक प्रोसेस आहे. ओके, म्हणजेच डिमॅट अकाउंट म्हणतो आपण डिमटेरियलायझेशन. सेकंड बघितलं आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट. इन शॉर्ट, डिपॉझिटरी पार्टिसिपेशन मीन्स अन इंटरमिजिएटरी. इंटरमिजिएटरीच्या साहाय्याने, इंटरमिजिएटरीच्या हेल्पने आपण काय करू शकतो, सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकतो. म्हणजे इन सेकंडरी मार्केट
एनी इन्व्हेस्टर और कोणताही इन्व्हेस्टर कांट सेल डायरेक्टली सिक्युरिटी टू अदर इन्व्हेस्टर किंवा एखादी सिक्युरिटी परचेस नाही करू शकत, बाय नाही करू शकत. तर यासाठी तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट हा महत्वाचा असणार आहे. त्याच्याच सहाय्याने तुम्ही काय करू शकता, तर सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकता, सिक्युरिटी ह्या बाय करू शकता. आणि इन्व्हेस्टर म्हणजे हे कोण आहेत, तर इन्व्हेस्ट करणारे पर्सन आहेत, हे शेअर होल्डर असू शकतात किंवा अदर थर्ड पार्टी. सो डिमटेरियलायझेशनची प्रोसेस काय आहे बघा. फर्स्ट इज द रजिस्ट्रेशन. The company which want its security to be converted into electronic form must get itself registration with the depository. जसं की आपण सांगितलं की एखाद्या कंपनीला जर सिक्युरिटी इश्यू करायची असेल तर ती डायरेक्ट करू शकते का, नाही. तर त्यासाठी त्याला डिपॉझिटरी मध्ये त्या सिक्युरिटीचं रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. सो डिपॉझिटरी इज अन ऑर्गनायझेशन विच होल्ड सिक्युरिटी. हे एक ऑर्गनायझेशन आहे आणि ज्यामध्ये सिक्युरिटी ह्या होल्ड केल्या जातात. होल्ड ऑफ शेअर होल्डर्स अँड इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हाया इलेक्ट्रॉनिक तुमच्या सिक्युरिटी ह्या कस्टडियन केल्या जाणार आहेत किंवा होल्ड केल्या जातात. इट ऍक्ट ॲज सिक्युरिटी बँक वेअर डिमटेरियलाइज सिक्युरिटी आर हेल्ड इन द कस्टडी. It maintain and record all the transactions related to purchase and sale of demat security of the investor. It also facilitates transfer of ownership of security in electronic form. म्हणजे तुमच्या सिक्युरिटीची ओनरशिप ही कुठे ट्रान्सफर होणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक मध्ये ट्रान्सफर होणार आहे. आणि इंडियामधले दोन डिपॉझिटरी सिस्टीम फेमस कोणते आहेत, NSDL आणि SDCL, म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड and Central Depository System Service Limited. Second, opening a demat account. Demat account नसेल तर तुम्ही सिक्युरिटी एक्सचेंज करू शकता का, नाही. सो सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करणं महत्वाचं आहे. The investor has to open demat account with the depository participant. सो डीपीच्या साहाय्याने डीपी सोबत तुम्हाला हे डिमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. Depository participant are the agent of the depository. They are the intermediary between the depository and the investor. Okay. So हे DP कोण आहे? DP is the intermediary person. Depository मधला आणि investor मधला. All the transaction of the dematerialization have to be rotated around them. आणि यांच्यामध्ये काय होत आहेत, तर ते rotate होत आहेत. DP provide financial service and include organization like bank, broker, custodian and financial institution. So ही information provide करण्याचं काम DP च्या सहाय्याने केलं जातं. Next, submission of DRF and share certificate. To convert the physical share into electronic, DRF has to be filled in triplicate and deposit along with share certificate. One each share certificate surrounded for the dematerialization need to be mentioned. Next, forwarding of DRF and script certificate to the company register. The DP verify DRF in triplicate and script certificate received from the investor. So the DP give back the third copy of the DRF to the investor. So DRF कडून third copy घेतली जाईल, ती व्हेरीफाय केली जाईल DP कडून, हे महत्त्वाचं असेल इथे. The DRF is the duly stamped by DP as acknowledgement. The DP put a cross remark. Okay, so DP काय करेल, क्रॉस रिमार्क करेल. That means surrender for demat on the page of script certificate. An original copy of DRF along with the script certificate is forwarded by DP to the company register. Next is forwarding a copy of DRF, a depository. The second copy of DRF is forwarded by DP to its depository. म्हणजे जे काही वर्क आहे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं, हे कोण करणार आहे, तर DP डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या सहाय्याने जे काही व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन असेल हे केलं जाईल. Confirmation of receipt of DRF by depository. The depository send a letter confirmation the receipt of DRF
to the company register or its transfer agent. Next, verification and updating the record. On receipt of confirmation from depository, the register of the transfer agent verify the signature of investor on DRF form with the specimen signature in the company record. When the verification is completed, the physical certificate are cancelled and the enter in the made company's record regarding demand of share. आणि कंपनीज रेकॉर्ड वगैरे व्हेरीफाय केलं जातं आणि त्याच्यानंतरच मग जी काही सिक्युरिटी आहे त्याचं रजिस्ट्रेशन हे केलं जातं. The transfer agent mention the name of the concerned depository agent. Share dematerialization. Then recording by depository. The depository credit the account of the investor with the number of share. Subsequent entries in the depository book are made on receipt of the intimation from the DP. आणि इथे मग काय होतं तर रेकॉर्डिंग केलं जातं बाय डिपॉझिटरी कडून जे काही तुम्ही रिसिप्ट दिलेले आहेत ओके जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे शेअरची ही रेकॉर्डिंग केली जाते. नेक्स्ट अपडेटिंग ऑफ रेकॉर्ड बाय डिपॉझिटरी आणि हे अपडेट पण केले जातात. So on receipt of confirmation of dematerialization, the depository credit the account of investor maintain electronically. आणि हे काय होणार आहे तर इलेक्ट्रॉनिकली मेंटेन केले जातात. It entered the client ID number and other detail of the investor in its record. आणि इथे तुम्हाला एक स्पेसिफिक आयडी दिला जातो नंबर दिला जातो. ओके सो ती एक तुमची आयडेंटिटी असते तुमच्या सिक्युरिटीची. Next and last step, confirmation to demat account holders. And finally, the confirmation relating to demat of share is sent by the DP to the investor. The DP send periodic statement to the demat account holder regarding the position on his account. So, अशा पद्धतीने डिमटेरियलायझेशन ची मेथड ही फॉलो केली जाते. सो तुम्हाला क्वेश्चन क्लिअर झाला असेल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.